नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र हवामान अपडेटच्या विशेष एपिसोडमध्ये। आज आपण 17 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या हवामान बदलांचा तपशीलवार अंदाज पाहणार आहोत। तर महाराष्ट्रात 17 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहेत। तर आज आपण पाहणार आहोत शहरनिहाय हवामान अंदाज, पावसाचे इशारे, वाहतूक व सुरक्षेसंबंधी सूचना, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या काय सूचना आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मुंबई आणि उपनगरामध्ये मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी विजेचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। दक्षिण पश्चिम 15 ते 20 किमी तास प्रमाणे वारे वाहणार आहेत। लोकांनी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्राधान्य द्यावे। तर पुणे आणि आसपासच्या शहरामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। उच्चतम तापमान 29 अंश सेल्सिअस, न्यूनतम 24 अंश सेल्सिअस। पिके आणि गार्डनसाठी हलक्या पावसाचा फायदा होईल, पण पूर येऊ शकतो। नंतर नाशिक आणि औरंगाबादमध्ये नाशिकसाठी रेड अलर्ट दिला आहे। तर मुसळधार पावसाची शक्यता जास्त असणार आहे। तर नागपूरसाठी देखील मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे। रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगायची आहे। तर कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज व येलो अलर्ट दिलेला आहे। हलका ते मध्यम पाऊस या शहरामध्ये होईल। शेतकऱ्यांनी पिकाचे योग्य संरक्षण करावे। वाढलेली आर्द्रता शरीरासाठी काही वेळा त्रासदायक ठरू शकते। हायड्रेशन महत्त्वाचे असणार आहे। तर रत्नागिरी, देवघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रस्त्यावरती पाणी साचू शकते, विजेचा इशारा दिलेला आहे आणि यासाठी सावधगिरी बाळगायची आहे। तर नागपूर आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपूर शहरात पावसामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। लोकांनी बाहेर पडताना सुरक्षितता आणि हवामानाची खबरदारी घ्यायची आहे। तर पावसाचा इशारा, रेड, ऑरेंज, येलो अलर्टचे महत्त्व समजून घ्या। तर वाहतूक पावसामुळे रस्त्यावर पाणी साचू शकते, वाहन चालवताना सावधगिरी बाळगायची आहे। तर विजेची चकमक, वादळी वारा यामुळे घरातच राहणे योग्य असणार आहे। वाढलेली आर्द्रता, थंड हवामानामुळे घशात जळजळ होऊ शकते। हायड्रेशन महत्त्वाचे असणार आहे। पिकांसाठी पावसाचा फायदा होईल, पण पूर येऊ शकतो, योग्य उपाय करा। खरीप पिकासाठी पावसाचा फायदा होईल, पूर येऊ शकतो, त्यामुळे नद्याजवळचे शेती क्षेत्र सुरक्षित करायचे आहे। पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पाणी निस्तारण आणि शेत मार्गदर्शन महत्त्वाचे असणार आहे। जनावरांना सुरक्षित जागे ठेवायचे आहे, पाण्याची योग्य व्यवस्था करायची आहे। तर मित्रांनो, आजचा हवामान अपडेट इतका होता। पावसाचे अलर्ट लक्षात ठेवा, घराबाहेर सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। शेतकऱ्यांनी पिकाचे योग्य संरक्षण करा आणि विजेची खबरदारी घ्या। चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्यामुळे तुम्हाला रोजच्या हवामानाचे ताजे अपडेट्स लगेच मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो।